मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. शिवरायांचे स्वराज्य हे केवळ पराक्रमी तलवारीवरच नव्हे तर गुप्त आणि अचूक हेरगिरीवर उभं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापनेपासून एक प्रभावी आणि मजबूत हेर खातं उभं केलं होतं. या हेर खात्याच्या माध्यमातून स्वराज्याची सुरक्षा आणि शत्रूच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात असे. महार आणि रामोशी जातीतील वीरांनी या हेरगिरीत आपलं अमूल्य योगदान दिलं होतं. आम्ही या व्हिडिओतून आपणास जाणून देणार आहोत की कसे तयार झाले हे हेर खाते, महार आणि रामोशी जातीच्या हेरांचे विशेष गुण आणि खास करून बहिर्जी नाईक यांचा हेरगिरीतला पराक्रम. यशस्वी हेरगिरीच्या काही सत्य कहाण्या आपल्याला शिवरायांच्या स्वराज्याच्या गुप्त ताकदीचं दर्शन घडवतील. सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी ज्यांची उत्तरे आपणास या व्हिडिओत मिळणार आहेत. शिवरायांच्या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये हेर खात्याची नेमकी कोणती भूमिका होती? महार आणि रामोशी जातींनी शिवरायांच्या हेर खात्यात आपलं योगदान कसं दिलं आणि त्यांचे विशेष गुण कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख हेर बहिर्जी नाईक यांच्या साहसाची कहाणी काय होती आणि त्यांच्या हेरगिरीच्या यशाचे रहस्य नेमके काय होते? शिवरायांनी गुप्त हेरगिरीचे कोणते तंत्र वापरले ज्यामुळे स्वराज्य सुरक्षित ठेवता आले? शिवरायांच्या हेर खात्यातील हेरांची रणनीती नेमकी काय होती आणि कशा प्रकारे त्यांनी शत्रूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवलं? शिवरायांच्या राज्यातील यशस्वी हेरगिरीच्या सत्यकथा कोणत्या आहेत ज्या स्वराज्याच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या? मित्रांनो, हा व्हिडिओ याच्यातील संदर्भ ग्रंथ व लेखकांबद्दल महत्त्वाचे. इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर एस ए भायकर यांचे पुस्तक स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती शिवचरित्र एक चिंतन भाग 4 यातील कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे हेर आणि हेर खाते मधील पृष्ठ क्रमांक 440 ते 445 मधून हे सर्व विचार वाचन या आपणापुढे मांडण्यात येत आहेत. या विचारांची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखकांची आहे, याची नोंद घ्यावी. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. शिवरायांचे हेर आणि हेर खाते. शिवाजी महाराजांनी हेर खात्याला स्वराज्य कार्यात अग्रस्थान दिले होते. महाराजांची प्रत्येक योजना हेरांकडून मिळालेल्या अचूक बातम्यांनुसार आखली जात होती. हे इतिहास सिद्ध आहे. शिवाजी महाराजांचे कोणतेही बेत शत्रूला ते त्यांनी अंमलात आणल्यानंतरच कळत, परंतु शत्रूची वित्त माहिती काढण्यात त्यांचे गुप्तचर वस्ताद होते. प्राचीन राज्यशास्त्रकारांनी हेर खात्याबाबत नमूद करून ठेवलेली तत्वे शिवाजी महाराजांनी अभ्यासपूर्ण पुरेपूर आपल्या कार्यवाहीत आणली होती. म्हणूनच शिवाजीराजे आपल्या नेहमी यशस्वी झालेले दिसतात असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. शिवाजी महाराजांच्या हेर खात्याबाबत सभासद लिहितो की पागा व शिलेदार मिळून सरनोबत यांचे आज्ञेत वर्तावे. दर हजारी पंचहजारी सरनोबत या जोडून वाकणीसाचे कारकून व हरकरे व जासूद ठेवावे. सरनोबताजवळ बहिर्जी नाईक जाधव मोठा शहाणा जासूदांचा नाईक केला. तो बहुत हुशार चौकस करून ठेवला. सभासद पृष्ठ क्रमांक 23. सभासदांच्या लिखाणावरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांचे स्वतंत्र हेर खाते असले तरी त्याला अष्टप्रधानांच्या खात्याचा स्वतंत्र दर्जा नव्हता. ते सेनापती अथवा सरनोबतांच्या हुकमतीखाली होते. स्वतः शिवाजी महाराजांचा हेर खात्यावर मुख्य अधिकार होता. बहिर्जी जाधव नाईकांच्या नावाचा सभासदांच्या बखरीत हेरगिरी संबंधाने फक्त 2 प्रसंगी उल्लेख आलेला दिसून येतो आणि इतर बखरकारांनी त्याचाच कित्ता गिरविला आहे. बहिर्जी जाधव नाईक हा महार रामोशी जातीचा होता असे एडवर्डने ग्रँट डफच्या पुस्तकात म्हटलेले आहे. महार आणि रामोशी ह्या जाती अत्यंत व्यवहार चतुर होत्या. शिवकालीन आणि शिवोत्तरकालीन गावांचे रक्षण करणे, एका गावाहून दुसऱ्या गावास निरोप पाठविणे वगैरे कामे महार व रामोशी लोकच करीत असत. गावकीच्या कामासंबंधाने त्यांच्या गावाशी जवळून संबंध येत असल्याने महार व रामोशी जात्याच इतर जातींपेक्षा व्यवहारात जास्त चतुर व चौकस बनलेली होती. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हेरगिरीचे काम करण्यास लागणारा त्यांच्या ठिकाणचा दुसरा गुण म्हणजे त्यांना कदान्न भक्षण केले तरी चालत असे आणि त्यावरच ते कोठेही जाऊन आपली उपजीविका करू शकत. या गोष्टीचा शिवाजी महाराजांनी मोठ्या चातुर्याने हेरगिरी करण्यासाठी या महार जमातीचा उपयोग करून घेतला. बहिर्जी नाईकांचा पहिला उल्लेख सुरतेची
पहिल्या लुटीच्या वेळेस म्हणजे इसवी सन 1664 मधील स्वारी संबंधाने येतो. त्या संबंधी सभासद लिहितो, तो इतक्यात सुरतेहून पाळती बहिर्जी जासूद आला की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल असे सांगितल्यावरून राजियांनी विचार केला, लष्करी चाकरी नफरी म्हणजेच हलकी काम मनाजोगे होणार नाही, याचकरिता जावे तरी आपण खास लष्कर घेऊन जावे असा विचार केला. सभासद पृष्ठ क्रमांक 60. बहिर्जी संबंधी दुसरा उल्लेख इसवी सन 1679 मध्ये शिवाजी महाराजांनी जालना हे मोगलाईतील शहर लुटले त्यावेळचा आहे. या संबंधी सभासद लिहितो की मोगलांची फौज रणमस्त खान चालून आला, युद्ध झाले, शिंदोजी निंबाळकर राजे याजकडील पडला 5000 फौज, 3 दिवस युद्ध केले, रणमस्त खान यासी कैद करून आणला, यासी बुडवावे त्याचे कुमकेस केसर सिंग व सरदार खान व बाजे उमराव असे 20,000 फौज 3 कोसावर राहिली. मग केसर सिंग याने अंतरंगे सांगून पाठविले की उभय पक्षी भाऊपणा आहे, आमची गाठ पडली नाही तोवर तुम्ही कूच करून जाणे. हे वर्तमान कळताच राजे तिथून निघाले. लष्कर जहागिरी मार्गाने जावे अशी तजवीज केली. ते समयी बहिर्जी जासूद याने कबूल केले की मोगलांची गाठ न पडता 3 रात्री खपून रात्रंदिवस अवकाश न करता पटागड म्हणजेच पट्टागड येथे लष्कर घेऊन आला. राजे हे बहिर्जी नायकावर खुशाल झाले. त्याच्याकडे फाजील होते ते माफ करून आणखी बक्षीस दिले. तेथून सावकाश लष्कर घेऊन राजे पुरंदरास आले. सभासद पृष्ठ क्रमांक 92. शिवाजी महाराजांच्या मुख्य हेरांविषयी सभासद बखरीमध्ये वरीलप्रमाणे फक्त 2च उल्लेख आलेले आहेत, परंतु इतरत्र कोणत्याही समकालीन साधनात बहिर्जी नाईक जाधवांचा उल्लेख सापडत नाही. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर मोगलांच्या दरबारात व दक्षिणेतील शाही राज्यात आणि पोर्तुगीजांच्या गोमंतकात पसरलेले होते. हे लोक आपला वेश पालटून व नावे बदलून शत्रू मुलाखत आणि सेवेत कामाचा बहाणा करून येन प्रकारे घुसत असत. त्यामुळे मोगलांचे आदिलशहांचे आणि पोर्तुगीजांचे डावपेच त्यांना कळत असत व तशी सावधगिरी घेता येत असे. अफजल खान प्रसंगी बडी साहेबीन व खानाचा हेतू शिवाजी राजांना येनकेन प्रकारे ठार मारण्याचा होता. हे शिवाजी महाराजांना विजापूर दरबारातील एका हेराने म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीने कळविल्याचे समकालीन इंग्रज आणि डच पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. या हेराचे नाव माहीत नाही, परंतु प्रत्यक्ष शत्रूच्या दरबारी शिवाजी महाराजांचे हेर कसे पसरलेले होते या पत्रातील उल्लेखावरून घटनेचा बोध होतो. आपल्या हेराने दिलेली माहिती विश्वसनीय आहे की नाही याची महाराज खात्री करून घेत असत. अफजल खानाचा हेतू आपल्याला ठार मारण्याचा खरोखरच आहे किंवा नाही हे पाहण्याचे कार्य महाराजांनी आपला वकील पंताजी बोकील याचवर सोपविले आणि त्याने खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याच्या पोटात शिरून ते काम उत्तम तऱ्हेने कसे पार पाडले हे सर्वश्रुत आहे. खानाच्या मनातील नेमका हेतू काय आहे या संबंधीची निश्चित माहिती काढण्याकरता शिवाजी महाराजांच्या खुद्द आईने खानाची प्रत्यक्ष भेट घेतल्याचा आणि त्यांनी खानाशी आपल्या पुत्राच्या वतीने रदबदली केल्याचा उल्लेख एका समकालीन डच पत्रात आलेला आहे. या डच पत्रात म्हटलेले आहे की या शिवाजीला शस्त्राच्या जोरावर तरी नाहीसा करा किंवा गोड शब्द व सलोख्याची आगळपागळ अभिवचने देऊन तरी त्याचा जीव घ्या असा स्पष्ट हुकूम बादशाने दिला व तो खानाला दरबारातील एका अत्यंत वजनदार गृहस्थामार्फत वळविला. यावरून आपल्या लाडक्या शिवबाच्या रक्षणार्थ खानाची भेट जिजाऊने घेतली आणि खानाजवळ आपल्या पुत्राच्या वतीने रद्दबदली केली. शीप 6 खंड 1 पृष्ठ 185. जिजाऊ साहेब खानाच्या भेटीस गेल्या होत्या. या डचाच्या पत्राला राजापुराहून हेन्री डेव्हिगटन व रडॉल्फ टेलर यांनी इंग्लंडात कंपनीकडे 10 डिसेंबर 1659 रोजी लिहिलेल्या पत्राचा दुजरा मिळतो. या पत्रातही जिजाऊ खानाच्या भेटीस गेल्या होत्या असा स्पष्ट उल्लेख आहे. शिवाजीला बातमी मिळाली म्हणा किंवा संशय आल्यामुळे म्हणा, त्यानेही स्नेहाचा आविर्भाव आणून आपल्या आईला ओलीस पाठवून आपल्याबद्दल विश्वास उत्पन्न केला. शीप 6 पत्र क्रमांक 791 पृष्ठ 175 176 असा स्पष्ट उल्लेख त्यात आहे. त्यामुळे
सदरच्या घटनेच्या सत्यतेविषयी शंका उरत नाही. अशा रीतीने आपल्या हेराने दिलेली माहिती विश्वसनीय आहे की नाही याची महाराज खात्री करून घेत आणि त्यानंतरच पुढील कार्यवाही सावधपणे करीत. अफजल खान येण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी त्याला तोंड देण्यासाठी जे डावपेच लढवले ते त्यांच्या हेरांच्या माहितीवरूनच अफजल खान कोणत्या मार्गाने येत आहे याची अचूक माहिती हेराने पुरविल्यामुळेच महाराज पुण्यास न थांबता जावळीस गेले आणि तेथे त्यांनी अफजल खानाला कचाट्यात पकडले. एकंदर खानाच्या सैन्यबळाची व खानाच्या मनातील हेतू नेमका काय आहे याची हेरांनी दिल्यामुळे शिवाजी महाराजांना आपल्या संरक्षणाची पूर्वतयारी करता आली. तसेच शिवाजी महाराज अगदी थोड्या लोकांनीशी खानावर हल्ला करून सही सलामत निसटून जाऊ शकले. खुद्द शिवाजीराजे हेराचे काम करण्यात निष्णात होते असे एका युरोपियन प्रवाशाने लिहून ठेवले आहे. शिवाजी राजा स्वतः उत्तम प्रकारचा हेर असून गरज पडेल तेव्हा तो हेराचे काम करण्यास कचरत नसे. लाकडाच्या मुळ्या विकणाऱ्याचा अगर गवताची भारी विकणाऱ्याचा वेश करून सैन्यात बातमी काढण्याकरता शिवाजी जात असे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी शिवाजी महाराज हेरांचे काम करीत असत, असा नाही. तर मग वेळ प्रसंग पडला तर वेषांतर वगैरे हेराला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करण्याची शिवाजी महाराजांची पूर्ण तयारी होती. शिवाजी महाराजांच्या अंगी हेराचे कसब होते. वेषांतराची कला शिवाजी महाराजांना चांगलीच अवगत झालेली होती. त्यामुळे सुरतीस जाण्याचा जवळचा मार्ग त्यांनी फकीराचा वेश धारण करून शोधून काढला अशी आख्यायिका त्याच काळी रूढ होती. आग्र्याला शिवाजी महाराज मोगलांच्या कैदेत असताना हेराच्या मदतीशिवाय काहीही करू शकले नसते. औरंगजेबाचे सरदार कोण, ते कसे आहेत, आग्र्यासंबंधी भौगोलिक माहितीसुद्धा शिवाजी राजांना हेरांकरवीच मिळाली असणार. शिवाजी महाराजांनी आग्र्याकडून निसटण्याचा जो मार्ग आखला त्यातही त्यांना हेरांची मदत झाली असणार. इतकेच नव्हे तर रामसिंगाची बातमी शिवाजी महाराजांकडे आणि शिवाजी महाराजांची बातमी रामसिंगाकडे पोहोचविण्याचे काम शिवाजी महाराजांचे खास हेरच करीत होते. तसेच औरंगजेबाच्या दरबारातील माहिती खुद्द शंभूराजे आपल्या वडिलांना पुरवित असत. त्यामुळेच शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटका करू शकले. शिवाजीराजे राजमार्गाने राजगडावर परत आले तेव्हा ठिकठिकाणी मार्गात त्यांची सर्व व्यवस्था त्यांच्या हेरांनी ठेवलेली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या सुटकेच्या आधी आपले बरेच लोक त्यांना रीतसर सरकारी परवाना देऊन दक्षिणेत पाठवून दिलेले होते. ते सुद्धा हेरगिरी करण्यासाठीच. या संबंधी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. हेरांच्या मदतीशिवाय आग्रा ते राजगड हा प्रवास सही सलामत निर्धास्तपणे शिवाजी राजांनी हेरांच्या मदतीनेच पार पाडला. शिवाजी महाराज दुसऱ्यांच्या प्रांतात स्वराज्याच्या निरनिराळ्या कामाकरता आपले हेर पाठवित असत. त्यांना स्वराज्यात किल्ले, मोठमोठाली बांधकामे आणि जहाजे निर्मितीसाठी इंग्रज आणि डच कारागिरांची जरुरी भासल्यामुळे मद्रास येथील इंग्रजांच्या फोर्ट सेंट जॉर्ज किल्ल्याच्या मुख्य अधिकाऱ्याकडे आपल्या हेराबरोबर पत्रे पाठविल्याचा उल्लेख आढळतो. याच पत्रात त्या प्रांतात शिवाजी महाराजांचे हेर सर्वत्र संचार करीत असून तो मोठ्या सैन्यासह लवकरच त्या प्रांतात येत आहे असे नमूद केलेले आहे. शिवाजी महाराज कोणत्याही प्रदेशावर स्वारी करण्यापूर्वी आपल्या हेरांमार्फत त्या प्रदेशाची वित्तम बातमी काढून घेत. कर्नाटकाची स्वारी करण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हनुमंतकडून कर्नाटकातील परिस्थितीची व व्यंकोजीच्या दरबाराची संपूर्ण बातमी काढलेली होती. शिवाजी महाराजांनी व्यंकोजीला लिहिलेल्या पत्रात शिवाजी राजांनी व्यंकोजीच्या दरबाराचे आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थितीचे जे अचूक आणि हुबेहूब वर्णन केले आहे त्यावरून शिवाजी महाराजांच्या हेरांच्या नजरेतून कोणतीही बारीक सारीक अथवा क्षुल्लक गोष्टी लपत नसे हे सिद्ध होते. इतिहास संशोधक श्री शेजवलकर म्हणतात की गोवळकोंड्याचे राजकारण शिवाजी महाराजांच्या कक्षेत आणून सोडण्याचे वकिली कार्य निराजीपंत व त्यांचा मुलगा प्रल्हाद निराजी यांनी केलेले दिसते. या प्रकरणाशी रघुनाथपंत हनुमंत्याचा जो काही संबंध मागाहून लिहिलेल्या बकरीत जोडलेला आहे तो पश्चात बुद्धीचा आहे. शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मोहिमेच्या पाठीमागची कारण मीमांसा देताना शेजवलकर म्हणतात, निराजीपंत व त्याचा मुलगा प्रल्हाद निराजी हे सुद्धा आरंभी शहाजी राजांच्या जवळ दक्षिणेत होते, पण त्यांना शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुद्दाम शहाजी राजांच्या मालमत्तेची व मिळकतीची चौकशी करण्यासाठी ते बोलावून घेतले होते. श्री छत्रपती पृष्ठ 160 आणि पु श शी भाग 3 पृष्ठ
71 निराजीरावजी गोवळकोंड्यात जाऊन तेथील अबुल हसन तानाशाह या नवीन बादशहाशी संधान साधून तिकडून शिवाजी राजांसाठी खंडणी म्हणून अथवा मदत म्हणून द्रव्य घेऊन इसवी सन 1672 मध्ये परत आला होता. निराजीपंत व त्याचा मुलगा प्रल्हाद निराजी यांच्या भेटीनंतर असे ठरले की वडिलोपार्जित संपत्तीच्या वाट्यासाठी आपापसात झगडल्याने शहाजी राजांनी मिळवलेली जहागीर 2 मुलांमध्ये कोणाच्याही हाती न येता मुसलमानांच्या हातात जाईल म्हणून पोक्त विचार करून शिवाजी महाराजांनी वाटणीचा झगडा तहकूब ठेवला होता. या विवेचनावरून शिवाजी महाराजांच्या राजकारणाची सहज कल्पना येते. शिवाजी महाराजांनी सुरतेच्या 2 वेळा केलेल्या लुटी हे हेर खात्याच्या कार्यक्षमतेमुळे यशस्वी होऊ शकल्या असे सभासदांनी नोंदवून ठेवलेले आहे. सभासद लिहितो, पुढे जितकी शहरे मोगलात होती ते जागी 4-5 माणसे वेशधारी पाळतीस ठेवली. पाळती ठेवून दोघे खबर सांगाव्यास यावे. दोघांनी तेथे हुशार राहावे. मग लष्कर पाठवून हवेलिया शहरे मारावी ही तजवीज केली. सभासद पृष्ठ 60. सुरतेच्या पहिल्या लुटीच्या वेळी बहिर्जीने तेथील माहिती अगोदर शिवाजी महाराजांना दिल्याचे ग्रँट डफने सुद्धा आपल्या ग्रंथात लिहून ठेवले आहे. फादर जोसेफ टी आर्लियन्स नावाच्या एका युरोपियनाने इसवी सन 1658 ते 1687 पर्यंतची शिवाजी महाराजांची हकीकत लिहून ठेवलेली आहे. ती अशी: शिवाजी सुरत लुटण्याकरता येणार याची कोणालाही गंधवार्ता नव्हती. ते शहर लुटण्याच्या आधी कित्येक दिवस अगोदर शिवाजीने आपले 2000 शिपाई, व्यापारी इत्यादींना पोशाख देऊन सुरत शहरात पाठवून दिले. या शिपायांनी शिवाजी महाराज येण्यापूर्वी तेथील संपत्तीविषयी सर्व माहिती मिळवून ठेवली. शिवाजी राजांनी आपल्या सैन्यासह सुरतेत प्रवास केल्याबरोबर या शिपायांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे शहरांचे लूट करण्याचे काम फारच थोड्या वेळात यशस्वीपणे पार पाडले आणि अपार संपत्तीची लूट घेऊन तो सुरक्षितपणे निघून गेला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये तलवारीच्या बरोबरीने हेरगिरीचेही महत्त्व अनन्यसाधारण होते. महार, रामोशी आणि इतर जातीतून आलेल्या हेरांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अपार धैर्य दाखवले. बहिर्जी नायकांसारखे पराक्रमी हेर हे या यशस्वी हेरगिरीचे प्रमुख स्तंभ होते. शिवरायांचे हेर खाते हे त्यांची दूरदृष्टी आणि कुशल व्यवस्थापनाचे प्रतीक होते. या हेरांनी दाखवलेली निष्ठा, धैर्य आणि कुशलता यामुळे स्वराज्याला यश मिळवता आले. या गुप्त हेरांच्या कार्यातून आपण शिकतो की शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी केवळ ताकद पुरेशी नसते, तर कुशल योजना आणि माहिती हे देखील परमोच्च असते. शिवरायांच्या हेर खात्याचे हे पराक्रम आपल्या मनात कायमस्वरूपी प्रेरणा देत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सक्रिय सपोर्ट करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.